अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात जुनी चावडी येथील पुरातन श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात 3 दिवसीय पाचपावली यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला। सोमवार ते बुधवार या काळात हा यात्रा महोत्सव साजरा झाला। मंगळवारी तुळजाभवानी मातेची पालखी मंदिरापासून तेलीपुरा येथील दळवे कुटुंबाच्या निवासस्थानी 1.5 दिवसांसाठी आणण्यात आली। यावेळी पुरुष, महिला आणि देवीच्या रूपातील लहान मुली वाजत गाजत पोतबंधन खेळत पालखीसोबत चालत होत्या। उदो उदो सदानंदीचा उदो च्या गजरानं परिसर दुमदुमून गेला होता। बुधवार एकादशीच्या दिवशी दिवसभर येथे यात्रा भरते। या यात्रेतील मुख्य आकर्षण म्हणजे मुगदळचा प्रसाद, जो वर्षभरातून एकदाच मिळतो। त्यामुळे भाविकांची प्रसाद घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। या यात्रेसाठी अनेक दुकानेही थाटण्यात आली होती। दळवे कुटुंबाच्या घरी सायंकाळी आरती करून पालखी पुन्हा मूळ मंदिरात परत आणली जाते, जिथे आरती आणि प्रसाद वाटप करून यात्रेची सांगता होते। या 3 दिवसीय यात्रेचं नियोजन दरवर्षी मंदिर समितीचे अध्यक्ष लक्ष्मणप्पा भुसारी आणि त्यांचे कुटुंबीय करतात। शहर हे ऐतिहासिक शहर असून या शहरामध्ये माझे आजोबा गेंदाप्पा खंडाप्पा भुसारी यांच्या कारकिर्दीमध्ये ही पाचपावली यात्रा, माझे वडील श्री लक्ष्मणप्पा गेंदाप्पा भुसारी, त्याचप्रमाणे माझे काका सोमनाथप्पा गेंदाप्पा भुसारी, त्याचप्रमाणे आमचे काका के रामबाप्पा गेंदाप्पा भुसारी आणि के अशोकप्पा गेंदाप्पा भुसारी या 4 भावंडांनी ही यात्रा आजपर्यंत ही सुरू ठेवली आणि यापुढे आम्ही ही जत्रा अशीच सुरू ठेवू। भुसारी परिवार बाळापूर शहरामध्ये ही यात्रा नावाजलेली असून या जत्रेचं नाव पाचपावली यात्रा असे आहे। सर्व समाजाचे बांधव इथं गुण्या गोविंदाने येऊन हा कार्यक्रम इथं साजरा करतात आणि जगदंबा मातेचा आशीर्वाद घेऊन आपापल्या घरी प्रसाद घेऊन जातात। इथला जो प्रसाद आहे मुगदलचा, हा भारतात प्रसिद्ध असून फक्त बाळापूर येथे पाचपावली यात्रेच्या दिवशीच तो मिळतो। त्यामुळे या जत्रेला विशेष महत्त्व आहे। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर।